गणेशोत्सव अगदी उत्साहात सुरू आहे आणि घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. त्याचबरोबर गौराईंचं सुद्धा आगमन झालेलं आहे. गौरी पूजनाच्या दिवशी म्हणजे गौरी ज्या दिवशी घरात घेतात त्या पहिल्या दिवशी आमच्या इथे शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी असा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्या इथे गौराईंना कोणता नैवेद्य दाखवला जातो ते मला नक्की कमेंट करून सांगा. पहिल्या दिवशी आमच्याकडे शेपूची भाजी बाजरीची भाकरी असते, दुसऱ्या दिवशी पुरणपोळी असते आणि मी शेपूची भाजी बाजरीची भाकरी केलेली आहे आणि हा नैवेद्य मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर रेसिपी संपूर्ण बघा. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण गौरीच्या नैवेद्यासाठी शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी करणार आहोत. चला तर मग रेसिपी सुरू करूया. इथे बघा, एक शेपूची गड्डी घेतलेली आहे मी. ही निवडून घ्यायची आहे, पण शेपूची गड्डी निवडायच्या आधी आपण डाळ भिजवायला ठेवूया. मटकीची डाळ मी शेपूच्या भाजीमध्ये टाकणार आहे. यासाठी मी मटकीची डाळ घेतलेली आहे. 3 चमचे मटकीची डाळ आपण वाटीमध्ये काढून घेऊया. ही डाळ आता आपण स्वच्छ धुवूया आधी आणि त्यानंतर भिजत ठेवूया. कारण दुकानांमध्ये डाळींना पावडर लावलेली असते, ती आपण अगदी स्वच्छ धुवून काढायची आणि नंतरच डाळ भिजत ठेवायची. 2 वेळा पाणी टाकून मी डाळ स्वच्छ धुतलेली आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकते आणि ती भिजत ठेवते. शेपूची भाजी निवडेपर्यंत आणि कट करेपर्यंत ही डाळ अगदी छान भिजेल. 15 ते 20 मिनिटे तरी आपल्याला शेपूची भाजी निवडायला लागतील. तोपर्यंत ही डाळ चांगली शिजेल. तुम्ही जर शेपूची भाजी आधीच निवडून घेतली असेल तर तुम्ही 20 मिनिटे आधी डाळ भिजवा आणि नंतर भाजी करा. शेपूची भाजी कशी निवडायची तेही मी तुम्हाला दाखवते. वरच्या काड्या आपल्याला घ्यायच्या नाहीयेत, फक्त खालची पानं घ्यायची आहेत. पानं जितकेपर्यंत आलेली आहे ना तितकेपर्यंत काडी आपल्याला घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही शेपूची भाजी निवडून घ्यायची आहे. या भाजीमध्ये मी मटकीची डाळ टाकते आहे, पण तुम्ही मुगाची डाळ टाकू शकता किंवा हरभऱ्याची डाळही टाकू शकता. फक्त डाळ आधी भिजत ठेवायची आणि जर हरभऱ्याची डाळ टाकणार असाल ना तर त्याला 1 तास आधी भिजवायला लागते. मटकीची डाळ आणि मुगाची डाळ ही 20 मिनिटे भिजवली तरी चालते. शेपूची भाजी निवडून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. वरच्या काड्या घेतलेल्या नाहीयेत आपण, खालच्या काड्या घेतलेल्या आहेत. त्या पण जिथपर्यंत पानं आलेली आहेत ना तिथपर्यंत काड्या घेतलेल्या आहेत. आता ही शेपूची भाजी आपण कट करून घेऊया. शेपूची भाजी अगदी बारीक कट करून घ्यायची. यासाठी मी थोडी थोडी शेपू घेते आहे आणि ती कट करून घेते आहे. आणि शेपूची भाजी आणताना ती अगदी हिरवीगार असायला हवी, पिवळी पडलेली नसावी, नाहीतर त्याची चव बदलते लगेचच. त्याचबरोबर बुटकी भाजी आणायची. कुठलीही पालेभाजी आणताना ती बुटकी आणायची. अगदी लांब लांब पालेभाज्या आणायच्या नाहीत, त्याची चवही अगदी छान लागत नाही. ज्या बुटक्या भाज्या असतात ना त्याची चव अप्रतिम लागते. त्यामुळे पालेभाज्या आणताना बुटकी भाजी बघून आणायची. म्हणजे जी गड्डी असते ना ती अशी बुटकी असते, लांब आकाराची गड्डी आणायची नाही. आता बघा, अगदी बारीक अशी शेपूची भाजी मी चिरून घेतलेली आहे. आता ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. अजून थोडीशी शेपू राहिली आहे, तीही आपण चिरून घेऊया. पण आधी पाटावरची शेपू आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. संपूर्ण शेपूची गड्डी आधी आपण निवडून घेतली, त्यानंतर ती अगदी बारीक अशी कट करून घेतलेली आहे. आता ही आपण भांड्यामध्ये काढूया आणि शेपू आपल्याला अगदी चांगली धुवून घ्यायची आहे. पालेभाज्यांना भरपूर माती लागलेली असते, त्यामुळे 2 ते 3 वेळा पाणी टाकून ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला. मी आधी 2 वेळा पाणी टाकून ही भाजी स्वच्छ धुतलेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते आहे तर मी तिसऱ्यांदा पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता पाणी आपण निथळून काढूया शेपू मधलं. पाण्यातून शेपू मी बाजूला ताटामध्ये काढते आहे. आणि शेपूची भाजी ही अगदी बारीक चिरल्यामुळे ती धुवायला थोडासा त्रास होतो. तुम्ही निवडल्या सुद्धा शेपूची भाजी धुवू शकता किंवा चिरल्यानंतर सुद्धा धुवू शकता. पण निवडल्या जर आपण शेपूची भाजी धुतली ना तर ती नीट कट करता येत नाही. त्याच्यामुळे मी आधी कट करते आणि नंतर धुते. आणि शेवटी थोडी थोडी शेपू पाण्यावरती तरंगत असते ना ती आपण अशी गाळणीने काढायची आहे. चहाची गाळण घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये पाणी टाकते आहे, म्हणजे वरची जी शेपू आहे ना ती चाळणीमध्ये जमा होईल. खालची माती घ्यायची नाही आपल्याला. शेपूची भाजी अगदी स्वच्छ अशी धुवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि अजिबात वाया घालवलेली नाहीये. आपण चहाच्या गाळणीने वरची शेपू गाळून घेतलेली आहे. खाली राहते ती माती राहते. आणि अगदी स्वच्छ अशी शेपूची भाजी धुवून झालेली आहे. आता आपण शेपूची भाजी करायला घेऊया. शेपूची भाजी करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कट केलेला लसूण टाकूया. 5 ते 6 पाकळ्या लसूण मी कट करून घेतला होता, तो तेलामध्ये टाकलेला आहे.
लसूण चांगला परतल्यानंतर आपण याच्यामध्ये मिरची टाकूया. 3 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत. मिरची आणि लसूण छान तडतडली की आपण याच्यामध्ये शेपू टाकूया. आता याच्यामध्येच आपण डाळ टाकायची आहे. मटकीची डाळ ही चांगली भिजलेली आहे. पाणी काढून टाकलं आणि ही डाळ मी याच्यामध्ये टाकलेली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठही आत्ताच टाकायचं आहे, म्हणजे ते भाजीमध्ये चांगलं मिक्स होईल. आता सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. शेपू, डाळ आणि मीठ अगदी छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पालेभाज्या आहे ना चांगल्या परतून घ्यायच्या, म्हणजे त्याची चव आहे ना आणखीनच वाढते. म्हणून मी पालेभाजी अगदी चांगली परतून घेणार आहे. आणि 1 ते 2 मिनिटे आपण असंच ठेवूया, कारण शेपूला आधी पाणी सुटू देऊया आणि नंतर आपल्याला पाणी टाकायला लागलं तर आपण टाकूया. 1 मिनिटभर शेपूची भाजी चांगली परतून घेतली. थोडा वेळ मी अशीच ठेवली आणि बघा किती पाणी सुटलेलं आहे शेपूला. जवळजवळ अर्धी वाटी पाणी आहे हे, म्हणजे आता अर्धीच वाटी पाणी आपण टाकायचं आहे. पालेभाज्या आधी चांगल्या परतून घ्यायचं, त्याला स्वतःचं पाणी सुटू द्यायचं आणि नंतर ते पाणी किती आहे हे ठरवून दुसरं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. जर शेपूला आणखी जास्त पाणी सुटलं असतं तर आपण बिना पाण्याची शेपू केली असती. पण आहे ना अर्धीच वाटी पाणी सुटलेलं आहे, म्हणून मी अर्धी वाटी टाकते आहे. म्हणजे या शेपूच्या भाजीला 1 वाटी पाणी मी जवळजवळ टाकलेलं आहे. आता 7 ते 8 मिनिटे ही भाजी आपण शिजवून घेऊया. तुम्ही जर डाळ टाकली नाही ना तर पाणी टाकायची गरज नाहीये, पण आपण डाळ टाकल्यामुळे अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण झाकण ठेवूया याच्यावरती आणि 7 ते 8 मिनिटे ही भाजी झाकण ठेवून शिजवूया. शेपूची भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी करायला घेऊया. यासाठी मी परातीमध्ये बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकत आपण हे बाजरीचं पीठ मळून घेऊया. बाजरीची भाकरी करताना चिमूटभर मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे बाजरीची भाकरी आहे ना चवीला खूप छान लागते. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत पीठ आहे ना घट्ट मळायचं. आपण जर एकदम पाणी टाकलं ना तर पीठ हे सैलसर होईल आणि भाकरी करताना ती व्यवस्थित थापली जाणार नाही, ती मोडेल. म्हणून पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे. घट्ट पण अगदी मऊ करायचं आहे आपल्याला हे पीठ, म्हणजे भाकरी खाताना आहे ना अशी मऊ लागते, कडक लागत नाही. पीठ अगदी चांगलं मी मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत असं हे बाजरीचं पीठ आपण मळलेलं आहे. आता आपण हातावरती याचा उंडा तयार करूया आणि भाकरी थापायला घेऊया. खाली थोडंसं पीठ टाकायचं आहे. बाजरीचं पीठ मी खाली परातीमध्ये टाकते आहे. त्याच्यावरती आपण हा उंडा ठेवूया आणि हलक्या हलक्या हाताने थापूया. कडेला जर चिरा पडत असेल तर तुम्ही कडेला असा एक हात लावायचा आणि भाकरी थापायची. एका हाताने थोडा वेळ भाकरी थापल्यानंतर दोन्ही हाताने आपल्याला थापायची आहे, म्हणजे भाकरी अगदी एकसारखी थापली जाते. भाकरी आता अगदी एकसारखी थापून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला आहे. त्यावरती आता आपण ही थापलेली भाकरी टाकूया. आणि भाकरी टाकताना नेहमी लक्षात ठेवायचं तवा अगदी गरमच असला पाहिजे, नाहीतर भाकरी व्यवस्थित होत नाही. आता वरून पाणी लावूया आपण आणि पाणी थोडंसं सुकलं की ही भाकरी आपल्याला पलटी करायची आहे. जास्त वेळ अशी ठेवायची नाही. पाणी लावल्यानंतर लगेचच भाकरी उलटी करायची, नाहीतर आहे ना चिरा पडतात भाकरीला. आता खालची बाजू अगदी चांगली अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला आणि नंतरच वरची बाजू भाजायची आहे. भाकरीची खालची बाजू अगदी चांगली भाजून घेतलेली आहे. आता मी भाकरी पलटी केलेली आहे. तीही बाजू आपण चांगली भाजून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता भाकरी अगदी छान टम्म अशी फुगलेली आहे. आपण एकसारखी भाकरी थापलेली आहे, त्यामुळे ती अतिशय टम्म फुगलेली आहे. कुठे कुठे पातळ, कुठे कुठे जाड अशी भाकरी थापली ना तर ती फुगत नाही. त्यामुळे एकसारखी भाकरी थापून घ्यायची आणि अगदी खमंग भाजून घ्यायची. भाकरी ना छान भाजली ना ती खायला अगदी खमंग लागते. आणि तुम्ही बघू शकता बाजरीची भाकरी भाजून तयार झालेली आहे आणि किती छान झालेली आहे. आता दुसरीकडे आपण शेपूची भाजीही बघूया. 2 भाकरी करेपर्यंत शेपूची भाजीही शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता पाणी सगळं आटलेलं आहे आणि मस्त अशी शेपूची भाजी तयार झालेली आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना शेपूच्या भाजीचा. अगदी सुंदर सुगंध येतो आहे.
2 गौरायांना 2 बाजरीच्या भाकरीही थापून झालेल्या आहेत. त्याचबरोबर शेपूची भाजी सुद्धा तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता शेपूची भाजी अगदी मस्त झालेली आहे. आता आपण ही डिश मध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे गौराईंचा नैवेद्य तयार झालेला आहे. शेपूची भाजी ही अगदी लाजवाब अशी कशी करायची हे मी दाखवलेले आहे. त्याचबरोबर बाजरीची भाकरी ही खमंग अशी कशी करायची तेही दाखवलेलं आहे. या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो, बाजूची बेल आयकनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया मस्त रेसिपी बरोबर. धन्यवाद.